स्काउट होम प्रचार करत आहात आणि ते होम प्रचार करत असताना प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? खूप चांगला मिळतोय आम्हाला प्रतिसाद. हं, आणि बायकांचा जास्त उत्साह आहे. हं. दादांच्या विषयी त्यांच्या सगळ्यांचं खूप पॉझिटिव्ह मत आहे. कारण त्या लेवलने दादांनी काम केलेलं आहे, ग्राउंड लेवलला काम केलेलं असल्यामुळे महिलांचा उत्साह खूप चांगल्या पद्धतीचा आहे. कितवा दिवस आहे तुम्ही होम टू होम प्रचार करत? आता आत- होम प्रचार करत असताना महिलांचा खरं तर तुम्ही महिलांची भेट घेता. हम्म. आता महिलांची भेट घेत असताना प्रतिसाद कसा मिळतो किंवा त्या अडचणीला सामोरं जाणं काय काय अडचणी तुमच्याकडून मांडल्या जातात आणि तुम्ही त्यांना काय आश्वासन देताय? आज आता आमचा तिसरा दिवस आहे. हं, तर आम्ही सगळ्या महिलांना भेटतोय. हं. तर महिलांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि महिलांची अडचण एवढीच आहे, फक्त रस्ता आणि पाणी त्यांना हवंय, जे त्यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही. आणि रस्त्यांची खूप मोठी समस्या आहे. त्यांना जाण्या-येण्यासाठी, त्यांच्या मुलांच्या शाळेसाठी पाहिजे तसे रस्ते नाही आहेत. तर त्याच्यावर नक्कीच दादांनी काम सुरू केलेलं आहे. आपण जे 15 वर्षाचं काम आहे दादांचं, तर त्याच्यामध्ये दादांनी रस्त्याची कामं पण केलेली आहेत. त्यांच्या परीने जेवढं होईल त्यांच्या स्वखर्चातनं. त्याच्यातलं त्यांनी रस्त्याची कामं सुरू केलेली आहेत. काही झालेले पण आहेत. आणि पाण्यासाठी पण ते टँकर वगैरे उपलब्ध करून देतात. पण आता जिल्हा परिषदेसाठी उभं राहिल्यामुळे जे काही शासकीय योजना असतील, त्या आपल्या ह्या कुरुल गटामध्ये पूर्णपणे त्या राबवतील दादा आणि त्याचा निश्चितच फायदा सगळ्या जनतेला होणार आहे. तुम्ही दौरा करत असताना महिलांच्या समस्या काय काय तुमच्या समोर मांडल्या? महिलांच्या एवढंच अडचण आहे, त्यांची पाण्याचीच मेजॉरिटी समस्या आहे. आणि रस्ता म्हणजे मुलांना शाळेत जाण्यासाठी वगैरे त्यांना यायला किती त्रास होतो. सोलापूरला जरी जायला जेवढा वेळ लागतो, त्याच्यापेक्षा जास्त वेळ त्यांना गावाकडे सोलापूरच्या रस्त्यापासून आतमध्ये गावाकडे जाण्यासाठी तेवढा त्रास होतो त्यांना. हम्म. या कुरुल गटामध्ये महिलांसाठी काय विजन असणार आहे? महिलांसाठी चांगले रस्ते तर असणार आहे. परत छोटा मोठा आपण कसं आता सगळं बिझनेस माइंडेड असल्यामुळे आपण महिलांच्या दृष्टीने काय व्यवसाय नवीन सुरू करता येईल फक्त महिलांसाठी, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार. परत महिला जे घरगुती उद्योग करतात, तर त्यांना बाजारपेठ उपलब्ध होत नाही. तर ती बाजारपेठ पण आपण चांगल्या स्तरावर, अगदी नॅशनल स्तरावर आपण त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. सचिन जाधवच्या माध्यमातून होम मिनिस्टर कार्यक्रम राबवला. त्या कार्यक्रमाचं कुठेतरी तुम्हाला आज गावभेट दौरा करत असताना प्रतिसाद किंवा हं. त्याचं काय बोललं जातंय? खूप खूप फायदा झाला त्याचा. हं, एकतर ग्रामीण भागातल्या महिलांना आहे ना, अशा मनोरंजन त्यांच्यासाठी नाही. जे काही आहे त्यांचं शेत आणि घर एवढंच त्यांचं विश्व झालेलं आहे. त्यांना जे मनोरंजन पाहिजे, जे प्रत्येकाला हवंसं वाटतं, तसं त्यांना फक्त ते मोबाईलमध्येच दिसतं. ते प्रत्यक्षात त्यांना आपण उपलब्ध करून दिल्यामुळे त्या खूप खुश होत्या. त्या स्वतः म्हणजे प्रचंड आनंदी होत्या आणि त्यांना असं अपेक्षित नव्हतं, की आपल्या ग्रामीण भागात पण असे कार्यक्रम घेतले जातील. पण दादांनी ते आपले कार्यक्रम आपल्या ग्रामीण भागात असे कार्यक्रम घेतल्यामुळे त्या खूप खुश आहेत. सचिन जाधवच्या माध्यमातून ह्या भागामध्ये एक कामठी जिल्हा परिषद गटात केला असतील 2 ठिकाणी होम पिरियड कार्यक्रम आयोजित केला आणि हं, त्या माध्यमातून विकास करण्याचं आश्वासन दिलं जाते. हं. त्याबद्दल काय सांगा? हो, निश्चित विकास होणार की. हं, वेगळ्या स्तरातून जे महिलांसाठी होणार, युवकांसाठी होणार आणि शेतकऱ्यांसाठी तर आपण करतोच आहे. महिलांसाठी आपण मल्टी स्टेटच्या माध्यमातून आपण 5,000 पेक्षा जास्त महिलांना आपण कर्ज पुरवठा केला आहे. त्यामुळे महिला आज आर्थिकदृष्ट्या सुबल झालेल्या आहेत. त्यांना कर्ज पुरवठा केल्यामुळे त्यांचं दुग्ध व्यवसाय किंवा आपण कुक्कुटपालन किंवा शेळीपालन किंवा इतर जे काही उद्योग ते करतायत, त्याला आपण निश्चितपणे दादांनी हातभार लावलेला आहे आणि इथून पुढे पण लावत राहणार. आरोग्य शिबिर घेतलं होतं. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून महिलांच्या काय प्रतिक्रिया? आरोग्य शिबिरचा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याचा रिस्पॉन्स मिळालेला आहे. कारण बायकांना आरोग्याविषयी जास्त ग्रामीण भागातल्या बायकांना एवढं त्या काय म्हणतो आपण त्याला हे नाही आहेत, सुविधा नाही आहे उपलब्ध. तर आपण सुविधा दिल्यामुळे त्यांना स्वतःचे हेल्थ केअर कशी घ्यायची ते समजतंय किंवा त्यांना काय काय अडचणी आहेत शारीरिक, ते त्यांना समजतात आणि त्याच्यातनं त्यांचं आरोग्य सुधारत चाललंय. तुम्ही बनवलं?